पप्पा कसं पण हसतात. मला म्हणला येणार नाही. आईच्या मोबाईल वरती फोन करा पोचल्या. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी आलो होतो मम्मी पप्पाला रेल्वे गेट पाशी सोडायला, कारण का मम्मी पप्पा चाललेत परत आत्याला भेटायला. असल्या मोठमोठ्या गाड्या असतात ना, त्याच्यामुळे मी रेल्वे गेटच्या पलीकडे अजिबात जात नाही सोडवायला. मोठ्या गाड्या आल्या की मला लय अवघड होतं, मी लय घाबरतो. फायनली आता रेल्वे गेटच्या सगळ्या गाड्या सुटल्या होत्या, त्या गेलेल्या एकदमच गाड्या सुटल्या होत्या, मोठमोठ्या गाड्या होत्या. त्याच्यामुळे मी गाडी आपली कडेला लावली होती आणि म्हणलं सगळ्या गाड्या गेल्या ना मग जाऊ. मित्रांनो, गाडीला की का आणतोय, गाडीच चालू आहे ना. गाडीने काही लचंड केलं काय माहिती, चालू हो बाबा. 5 किलोमीटर टाकलायचं सोपं नाही. की का हानू दमलं मित्रांनो. आईन पप्पा येस्तोर इथंच थांबावं लागतंय काय, ती येऊन तरी काय फायदा होणार, गाडी चालू आहे ना. बॅलन्स पण नाही, भावाला फोन लावला असता. अशा वेळी मोबाईल मध्ये बॅलन्स असणं लय गरजेचं आहे मित्रांनो. 5 किलोमीटर काही सोपं आहे का, एवढ्या लांब गाडी ढकलत जायची. मला तर काहीच सुचाना. एकतर की का हानू बेदार झालो. तर मित्रांनो, कटाळून मी बसले इथं. मराठी शाळा आहे आणि गाडी रोडच्या कडेला लावली आहे. जरा वेळ आराम घेतो, परत किका मारतो, नाही तर गाडी गॅरेजलाच लावायला लागेल तिकडे. मित्रांनो, फायनली घरी पोहोचलोय. गाडी जिथून काकाने चालून करून दिली ना, मी तिथून गाडी बंदच केली नाही. कुठे इकडं नाही तिकडं नाही. म्हणलं एकदा परत गाडी बंद पडली ना, परत कोण नाही थांबणार, कारण का बरीचशी लोक ओळखीची होती पण कुणीच मदत नाही केली. बाळूमामाच्या रूपात आमचं काकाच आलं आणि शेवटी काकाला पण गाडी चालू नव्हती होत, पण शेवटी काकाला गाडी चालू झाली. नाही तर गॅरेजला गाडी लावून मला तिथून गाड्यांना हात करून घरी यायला लागला असतं. असली वेळ कुणावच नाही यावं. मुकेश तात्या आलं चालू करून दिलं, अर्धा तास तिथेच गेला मग. नाही तर गॅरेजला गाडी लावून होती. आता वाजले 4. तर मित्रांनो, मी 9:30 वाजता आहे ना आईला आणि पप्पाला सोडलं होतं. अजून आतापर्यंत आली नाही, कवा येतात काय माहिती. पण घरात जर माणूस नसले ना तर करमत नाही. जेव्हा माणूस घरात असले ना, आपण सारखं त्याला काय ना काय बोलत असतो, पण जेव्हा माणूस घरात नसला ना तेव्हाच त्या माणसाची किंमत कळते. आता 3 वाजेपर्यंत भाऊ होता, त्याच्यामुळे मला काय नाही वाटलं. त्याच्यानंतर घरात एकटाच असल्यामुळे ना असं मला काहीच करा म्हणून. एकट्या घरात राहणं म्हणजे लय अवघड. माझ्या हाताचे गिटार दिसतंय ना, मी 5वीत असताना बनवलं होतं, ते पण युट्यूब वर बघून. आणि एकदा मी असं त्याला ठेवून दिलं होतं. आमच्या घरात पाहुणे आले होते, म्हणजे तुमच्या घरात गिटार कोण वाजवते, तेव्हा तारा पण तुटल्या होत्या. आणि ना मला नंतर त्याची काय आवडच संपली, म्हणून तारा तुटल्या होत्या. आईने ना बोर्डापाशी अडकवलं होतं. आणि ते पाहुणे म्हणले गिटार कोण वाजवते घरात. आई म्हणली गिटार कोण नाही वाजवत घरात, गिटार बनवलेलं आहे. तेव्हा मला या गिटाराची किंमत कळली. तेव्हापासून मी गिटार जपून ठेवली. म्हणजे आईमुळे माझं एवढं त्या माणसांच्यात नाव झालेलं. म्हणजे गिटार मी बनवून सुद्धा कोपऱ्यात फेकून दिलं होतं. म्हणजे कोपऱ्यात फेकलेली गोष्ट सुद्धा कधी कधी आपलं नाव काढू शकते, कधी कधी कामाला येऊ शकते. स्वामी समर्थांच्या शेजारी ठेवले. स्वामी समर्थांचं डेकोरेशन पण मी तब्बल 3 दिवस झालं बनवत होतो. रात्र झोपलं नाही काय नाही. तिसऱ्या दिवशी तर गणपती बाप्पा येणार होता, त्याच्यामुळे रात्रंदिवस जागून बनवलं होतं. त्याच्यामुळे मी दरवर्षी हेच गणपतीला वापरतो, कारण का आपण एवढे मेहनत करून बनवले म्हणलं. पासून नाही वावर पडीक होतं. आता कुठे याच्यात ऊसाची लागण चालू केली. पाऊस आला ना एवढं सगळ्यात पाणीच असतं, त्याच्यामुळे आलेलं पीक सगळं वाया जातं. मित्रांनो, 5 वाजले तरी नाही पप्पा नाही आले. भूक तर असली लागली ना, आता डायरेक्ट चहा ठेवतो, चहा चपाती खातो. म्हणलं होतं लवकर येते, काय अजून आले. त्या वावरात न्यायच्या पिशव्या इकडं कसं काय पडलं, वारा आला असं. आमच्या इकडे 7 तारखेला पंचायत समितीचं इलेक्शन आहे ना, रोडला नुसत्याच गाड्याच पळत येते, नुसत्या भोंग्याच्या. मरणाचा आवाज येतोय दिवसभर. आता 2-3 दिवस चालन, त्याच्यानंतर शांत पडेल. मित्रांनो, आपला चहा उकळलाय, बंद करून टाकतो. एकतर ठेवलाय थोडाच, नाही तर जायचं आटून. बरोबर एका कपाच्या मापाचा चहा ठेवला होता, ह्याच्यात अजिबात चहा नाही राहिला. बरोबर 1 कप भरला. मी चहा चपाती खात होतो म्हणून रियाज पण आलाय खायला. काय खातोय, काय आहे ती?
खजूर नाही ती शेव आहे शेव. काय कॅमेरा चालू असल्यावर मित्रांनो रियांश अजिबात बोलत नाही. आता कॅमेरा ऑफ केला होता तर तू तुले ठेवाया असं म्हणतोय. काय हा शेवया कुरकुरीत शेवया. तुझं नाव काय आहे मोठ्याने सांग. रियांश लय लाज होतो जीव. दिवसभर मा कॅमेरा नसतो चालू, घरी कोण आलं तरच चालू असतो. आणि बिना कॅमेराचा तर असला बोलतो का नाही. मला तर लय बोलतो ते. मला आता पप्पाचा फोन आलता मित्रांनो. पप्पा म्हणले मी काही येणार नाही. तर मला काय माहित पप्पा नक्की माझ्याबरोबर मज्जा करतात का प्रँक करतात काय माहित. मला म्हणले आम्ही काही येणार नाही आज. म्हणले तू पोहे बनवून खा. काय माहिती खरं म्हणलेत का खोटं म्हणलेत काय माहित, कळण नंतर. आता वाजले 6. मिस कॉल पडला होता ह्याच्या. आईचा मोबाईल इथंच राहिला ना, काय माहिती येतेत का नाही. न पप्पा आणि आई आलेली. मला वाटलं खरंच प्रँक करताय आले आई. मी आताच बोलला आता येत नाही. पप्पा कसं हसतात. मला म्हणला येणार नाही आणि आला की खरं. हा प्रँक करत होता काय माझ्यावर. हा मला माहिती होतं तुम्ही येणार, मला सोडून नाही राहणार. तर मित्रांनो आईने आता समोसा आणलाय. समोसा खातो आता. दार पडलाय. रियाज आमच्या घरी आलाय. रियाज कशाला आलाय आमच्या घरी. हा झोपायचं नाही का आता. संध्याकाळचं झोपायचं नाही तुला. काय खायचं. शिरा होय. शिराच खातोय कालून बकरी नाही खात. गुड मॉर्निंग. रियाज काय करतोय बघा. इथलं चिकट टेप काढतोय आणि काय घे पाय घे वर आणि पायाला लावतोय. काय पायाला का लावतोय. काढू नको ना. काढू नको चव. आणू दे मला पप्पा पण काढू नको. हा चव काढू नको. अरे ती खराब होते. उचाकलं येतं. उचाकलं येतं लगेच नाराज होते. हा काढू नको म्हणलं कळते का का. आपल्याला अन्नाचा मोबाईल आहे कुठं इथं बघायला. नाही अन्नाचा आमच्या आजोबाचा मोबाईल आण म्हणते आजी. इकडं ना अण्णा आजोबा हानतेन. नको जाऊ नको जाऊ. हानतेन हानतेन आजोबा. हानतेन म्हणले की लगेच म्हणलंय. आजोबा हानतेन नको जाऊ. चाललो रेंज घालतात गुदडा आता. मागकी मोबाईल मी म्हणलं होतं ना आजोबा गुदडा घालते तुला. गेलो बाबा. आजोबा झोपल्यात हानते तुला. गुदडाच घालते डायरेक्ट. अरे बियाडकावानी पळतोय नुसतं.